पहिली चढाई अर्थात जर्सी क्रमांक 10 शुभम हुमणेला आपण पाहतोय चढाईच्या दरम्यान मॅट वरची कबड्डी स्पर्धा आणि ते सुद्धा ओम साई मित्रमंडळ कोकरे बांधपाटवाडीच्या वतीने भव्य दिव्य नियोजन. इथं मात्र जोरदार तयारी पहिल्यापासूनच केली जाते. अर्थात एक गुण हासिल केला जातोय विरोधी संघाकडून. पॉइंट टेबल ऑन केलं जातंय जसे मागे 21 अतिशय तेज तर्रार चढाई आणि इथं मात्र यशला टार्गेट केलं जातंय. एक गुण सहज मिळवला जातोय. जर्सी क्रमांक 21 मनीष खापरेच्या माध्यमातून खातं उघडलं जातंय. एक गुणाने नेक्स्ट सुरुवात केली जाते दोन्ही संघामार्फत. शुभम यानंतरचा सामना केदारनाथ क्रीडा मंडळ अंबोखोल ग्रामदैवत कोकरे आणि त्यानंतर जांगलदेव कुशवडे जय भवानी कुंभारकडे असा सामना होईल. इथं मात्र सुमितची ही छोटीशी चूक आहे आणि हा फायदा उठवला जातो शुभमकडून. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 21 आपण मनीष कापरेला पाहतोय. निश्चितच मित्रांनो ज्याची चढाई पाहण्यासाठी अनेक क्रीडा रसिकांच्या भोवया उंचावल्या जातात. अक्षरशः विरुद्ध संघावरती एक जोरदार आक्रमण ज्याच्या माध्यमामधून नेहमीच केलं जातं असा मनीष कापरे इथं मात्र राईट बॅलेट करून अर्थात गुण न घेता आपल्या मैदानामध्ये दाखल होताना पाहिलं. दरम्यान सुरुवातीची चढाई सावध शांत केली जाते पण अचानक आक्रमकपणा ज्याच्याकडून दाखवला जातो असा शुभम हुमणे चढाईसाठी आहे. समोर मध्यरक्षकासाठी तयार आहे तो साहिल शिकवण. जोरदार आक्रमण चढवलं जात आहे. विरुद्ध संघाकडून गुण हासिल करण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असते ते शुभम हुमणेची आणि इथं मात्र रिकाम्या हातानं परत जावं लागतंय. प्रत्युत्तर दाखल म्हणून तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच चालाकीनं चपाईनं चढाई पूर्ण करण्यासाठी तयार असणार तो जर्सी क्रमांक 21 मनीष खापरे. कोपरा रक्षक त्या ठिकाणी आपण पाहतो युवराज नवरंग. आक्रमण मात्र या ठिकाणी एक संयमी शांत केलं जाते लगभग मनीष खापरेकडून. दरम्यान पुन्हा एकदा चढाईसाठी सातत्यपूर्ण चढाईमधून हमखास गुण प्राप्त करणारा असा हा शुभम हुमणे चढाईसाठी असणार आहे. 1-2 अशी सावध सुरुवात केली जाते. पॉइंट टेबल दोघांकडून ऑन केलं जाते पण इथं मात्र शुभम हुमणेकडून लगातार पद्धतीनं पॉइंट हलत ठेवण्याचा अर्थात पॉइंट टेबल मध्ये नेहमीच छेडछाड करण्याची तयारी शुभम हुमणेच्या माध्यमातून केली जाते. इथं मात्र साहिल टार्गेट करतो पण शुभम आधी चपळ होता की निश्चित त्याचा कटाक्ष त्याची चाणाक्ष नजर मध्यरक्षक साहिल शिकवणवर निश्चित होती आणि एक गुण हासिल करून आपल्या मैदानामध्ये दाखल होताना पाहिलं. प्रत्युत्तर दाखल थर्ड रेडचा इशारा डू ऑर डाय. पॉइंट शिवाय इथं पर्याय नाही. 30 सेकंदामध्ये निर्धारित पॉइंट घेणं गरजेचं आहे. चालक पूर्ण चढाई केली जाते चतुराई दाखवली जाते पण इथं मात्र रसिक कडून टॅकल केला जातोय. निश्चितच 1-4 अशी दमदार सुरुवात पुन्हा एकदा सागर कोंडमळ या संघाकडून केली जाते. सुरुवातीचे काही क्षण शांत चढाई केल्यानंतर एक आक्रमकपणा एक चांगला हल्ला एक चांगला अटॅक करण्याची तयारी या 4 गड्यांवर निश्चित केली जाणार ती शुभम कडून. सुरुवात मात्र सावध केली जाते पण त्यानंतर मात्र अचानक असा हल्ला केला जातो मित्रांनो ज्या हल्ल्यामधून आपल्या संघासाठी उपयुक्त गुणांची जोडणी करण्याची योग्य धडपड शुभम हुमणेच्या माध्यमातून केली जाते पण त्याच्यावरती भरोसा दर्शवला जातो. साई सेवा संघाचा एक लढवय्या असा कबड्डीतला योद्धा ज्याला समजला जातो तो मनीष खापरे टच केल्याचा दावा केला जातो. वादे कसले केली जाते आणि इथं मात्र 1 गुण संपादन केल्याची खूण निश्चितच सक्सेस होते. 2-4 शुभम हुमणे पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे. निश्चितच पहिल्या सत्रामध्ये दोन्ही संघाकडून एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आपण निश्चितच पाहिलेले आहे. दरम्यान साहिल आणि त्याचा साथीदार खेळाडू मैदानाच्या बाहेर असताना पुन्हा एकदा आक्रमण तेज करण्यासाठी शुभम इथं मात्र काय घडतं बघूया. कबड्डीतलं जबरदस्त अस्त्र वापरलं जात आहे पुश तंत्र वापरलं जात आहे आणि निश्चितच शुभम सारखा दर्जेदार भरोशाचा रायडर मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहतोय ज्याला आपण
चढाईच्या दरम्यान पाहतोय मित्रांनो चालू वर्षी आपल्या तालुक्यातली एक मानाची स्पर्धा अर्थात कुंभारलीच्या स्पर्धेमधला एक बेस्ट रायडर म्हणून ज्याला खिताब उचलला तोच मनीष कापरेला आपण पाहतो मित्रांनो. ज्याचा फुटवर्क कमालीचा आहे, जो आपल्या संघाला नेत्र दीपक कामगिरीनं सर्व रसिक प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम करतो, तो मनीष कापरे आपण पाहतोय चढाईसाठी. दरम्यान पुन्हा एकदा युवराज नवरा कोपरा रक्षक म्हणून जर्सी क्रमांक 7 च्या माध्यमातून सागर कोळमाळाचा भक्कम कोपरा सांभाळण्याचं काम करणारा युवराज निश्चितच कमालीची चढाई सुद्धा करण्याची त्याची तयारी आपण या ठिकाणी पाहतोय. दरम्यान पॉइंट न घेता मात्र आपल्या संघामध्ये दाखल होतोय, माघारी येतोय आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून सुमित खापरे, ज्याचा खेळ जबरदस्त आहे, ज्याच्याकडे चालाकी आहे, चतुराई आहे, जो निश्चितच विरुद्ध संघावरती आक्रमण तेज करून पुन्हा एकदा एखादा पॉइंट हासिल करण्यासाठी निश्चित विरुद्ध संघाला झुंज द्यायला बाध्य करतो असा हा सुमित. पण या वेळेला मात्र क्षेत्र रक्षण जबरदस्त आहे, ओनस ऑफ आहे आणि निश्चित जर्सी क्रमांक 4 रसिक खाडेकर मजबूत बांध्याचा हा चढाईपट्टू. आक्रमण कधी कधी तेज करताना आपण ज्याला पाहिलंय आणि संघासाठी ज्या ज्या वेळा अडचणीची अर्थात संघ जेव्हा अडचणीत असतो त्यावेळेला संघाला बाहेर काढण्यासाठी संघाची नैया किनाऱ्याला लावण्यासाठी ज्याचं बहुमूल्य असं योगदान असतं तो रसिक घाणेकर. इथं मात्र एक गुणाचं लीड पण महत्वपूर्ण रणनीतीमध्ये बसवलं जातंय, ते साईल सेवा केलं जातं आणि सुमित थर्ड रेड साठी धोक्याची घंटा अर्थात 30 सेकंदामध्ये निर्धारित कालावधीमध्ये हो 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 इथं मात्र डुंकी मारायची. युवराजनं ओळखलं होतं, चालाकीने जातोय, चपळाईने जातोय आणि सुमितला थांबवण्याचं काम करतोय. एक बेस्ट डिफेंडर म्हणून उत्तम दर्जाची असतील यांचं योगदान खूप मोठं असतं. आपल्या भागामधली प्रत्येक मानाची स्पर्धा खऱ्या अर्थानं सन्मानाची, मानाची आणि जिद्दीची स्पर्धा निर्विघ्नपणे संपन्न करण्यासाठी या सरांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांचं ही ओम साई मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक हो इथं मात्र चूक केली जाते, चूक करायला बाध्य करतोय तो मनीष कापरे आणि केवळ एका गुणाचं लीड. रणनीतीमध्ये फसवलं जातंय कारण जास्तीत जास्त वेळ आपण शुभमला जेवढा बाहेर ठेवणार त्या वेळेला आपल्या संघाला फायदा होणार. साई सेवा कोंडमाळा मित्रांनो एकाच गावातील आणि नजदीक दोन्ही वाडीमधील हे संघ आहेत, त्याच्यामुळे कोण कसा खेळतो, कोणाचा फुटवर काय वापरला जातो, इथं मात्र जर्सी क्रमांक 11 ची ही मोठी चूक. शुभम सारखा शेर मैदानात दाखल, याचा अर्थ पॉइंट टेबल मध्ये निश्चितच या ठिकाणी तहलका मचाला जाणार. अर्थात पॉइंट टेबल वर खाली करण्याची जबाबदारी ज्याच्या खांद्यावरती येतो तो सत्य स्थितीमध्ये जर्सी क्रमांक 11 मनीष कापरे. रसिक प्रेक्षकांची परीक्षा पूर्ण करण्याचं काम मनीष कापरे कडून निश्चितच या ठिकाणी बघूया काय घडतंय. पंच तयार आहे मित्रांनो, खेळाडूंना विनंती असेल पंच पॅनल सक्षम आहे मित्रांनो. जो बोनसचा भाषा आणि ज्याच्या चढाईमधून हमखास गुण प्राप्त करण्याची जो संधी न्याहाळत असतो असा कटाक्ष टाकतो कधी बंदी रक्षकाला कधी कोपरा रक्षकाला, तर निश्चितच या ठिकाणी आपल्या चढाईच्या माध्यमातून पॉइंट घेण्यासाठी जो नेहमीच तयार असतो असा शुभ चालाकी चतुराई याचा संपूर्ण समन्वय साधणारा असा शुभम म्हणे बोनस कंप्लीट करून आपल्या मैदानामध्ये दाखल होताना प्रत्युत्तर दाखल म्हणून ज्याचा खेळ आपण बऱ्याच मैदानावर क्रीडांगण जिंकताना पाहिलंय, रसिक प्रेक्षकांच्या आशा पूर्ण करताना ज्याला पाहिलंय, ज्याचा फुटवर्क कमालीचा आहे. तब्येतीवर जायचं नाही मित्रांनो, तर त्याच्या खेळामधली चपळता आपण जाणून जातो. चित्याची चपळता ज्याच्याकडे येतो मनीष कापरे. दबाव दबाव आणि फक्त दबाव या ठिकाणी नियोजन करतोय, याची झलक आपल्याला दिसून येते. अर्थात साईबाबांचं पूर्णपणे आपल्यावर कृपा दृष्टी आहे, याचाच एक उत्तम नजरान आपल्याला या कबड्डी नियोजनामध्ये दिसून येतोय. जर्सी क्रमांक 10 पुन्हा एकदा शुभम हुमणे. काय घडतं बघूया इथं मागे पुन्हा एकदा मॅच. साईल सिंगला ओळखलं होतं, निश्चितच पुन्हा एकदा दमखम दाखवलं जातं. मध्यरक्षक साहिल सिंगच्या माध्यमामधून
आणि दुसऱ्यांदा बाहेर जातो तो शुभम हुमणे. आक्रमण प्रति आक्रमण कसं करावं याचं एक उत्तम उदाहरण या दोन्ही संघाकडून आपण शिकत असतो. पण मित्रांनो इथं मात्र शुभमला पुन्हा एकदा बाहेर जावं लागतंय. रणनीती पूर्णपणे आखली जाते आणि मनीष कांबळे ज्या ज्या वेळेला चालतो ना त्या वेळेला मित्रांनो गेम फुल ऑन असतो. रेड मशीन ज्याला संबोधलं जातं आणि निश्चितच या वेळेला मात्र पण जो कारनामा सिद्ध करण्यामध्ये नेहमीच तयार असतो, ज्याने अनेक क्रीडांगणावर आपण पाहिलंय शुभम, यश, युवराज ज्या ज्या वेळेला मित्रांनो बाहेर असताना मोठमोठ्या सामन्यामध्ये स्वतःला सिद्ध केलंय असा रसिक घाणेकर काय करतो बघूया. पण आतापर्यंत मित्रांनो मध्यरक्षकाने जी कमाल केली तो साहिल शिगवण काय कटाक्ष टाकतोय, काय नजर बारकाईनं ठेवतोय. आणि इथं मात्र पुन्हा एकदा आपल्या मैदानात दाखल होताना रसिकला आपण पाहिलं हलक्या पावलाने पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी तयार तो मनीष खापरे. 7-8 सामना संपण्यासाठी अजूनही 3 मिनिटांचा लगभग कालावधी शिल्लक आहे. आणि या ठिकाणी रेड व्हॅलिड केली जाते, निदान रेषा पार केली जाते, बॉक्स लाईन पार केली जाते आणि निश्चितच मिड लाईनच्या आसपास येऊन वेळ काढू अर्थात टाइमपास केला जातो. आणि पुन्हा एकदा रसिक घाणेकर या सामन्याचं चित्र पलटवण्यासाठी या सामन्यामध्ये निश्चितच आपला प्रभाव दाखवण्यासाठी रसिक घाणेकरला आपण पाहतोय. उत्तम दर्जाची चढाई काय करतो बघूया. एका उत्तम चढाईला पुन्हा एकदा प्रभावित करण्याचं काम पण पूर्ण डिफेन्स घेरा घालतोय आणि निश्चितच पॉइंट जातोय पुन्हा एकदा साई सेवा कोंडमाळा या संघाकडे. अशा प्रकारच्या निश्चितच क्रीडा रसिकांकडून बक्षिसांचा वर्षाव केला जातो. आणि इथं मात्र सुमित द्वंद्व इथं रंगलं जातं आणि अखेरकार ऑल आउट दिलं जातं. यानंतर होणार ते निश्चितच नाट्यमय होणार. शुभम सारखा खेळाडू 7-12 ही जागा ज्यांना आपण सन्मानित केलं त्या मांडवकर दादांची आहे. पण इथं मात्र 7-12 हे दोन्ही संघ आपल्या नावावर करताना इथं मात्र काही केली जाते जसे क्रमांक 11 कडून 8-12 अशी परिस्थिती. शेवटची 2 मिनिटे बाकी आहे. निश्चितच या सामन्यावरती पूर्णपणे आपला सिंगंजा कसण्यासाठी मजबूत पकड बसवण्यासाठी तयार असणार आहे तो सागर कोंडमाळाचा दमदार संघ. अजूनही उलटफेर होण्यासाठी 1 मिनिट आणि 43 सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे. साई सेवा कोंडमाळा या संघानं निश्चितच मजबूत मनीषच्या जोरावरती आपण चढाईचा उत्तम नमुना पाहिला. एका बाजूला आपण सागर कोंडमाळा या संघाकडून शुभमला पाहिलं. निश्चितच रेड व्हॅल्यू केली जाते. इथून मात्र जोरदार आक्रमण केलं जाणार. जसे क्रमांक 13 कोपरा रक्षकाला चकवलं जात आहे. 1 मिनिट आणि 17 सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे. हाय व्होल्टेजचा ड्रामा या ठिकाणी संपन्न केला जातोय. लगातार पद्धतीने पॉइंट्स हासिल केले जात आहेत शुभम कडून. मात्र विरुद्ध संघाकडून या ठिकाणी आपण पाहतोय आतापर्यंत दमदार पद्धतीनं आक्रमण केलं शुभमनं आणि विरुद्ध बाजूनं आपण पाहिलं मनीष कापरेनं मात्र रसिक प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम केलं. पण इथं मात्र शेवटचं 1 मिनिटाचं काय घडतं बघूया. एक नाट्यमय परिस्थिती निर्माण झालेली असताना शुभम मात्र या ठिकाणी जोरदार अटॅक करतोय आणि ज्याच्या रूपामधून गुण घेण्यासाठी तयार होतोय. थर्ड रेड दबावामध्ये प्रभाव दाखवण्याची सवय आणि इथं मात्र पॉइंट पुन्हा एकदा हासिल केला जातोय. निश्चितच उत्तम दर्जाच्या चढाईमधून हो दोघांमधलं युद्ध आपण पाहिलं. दरम्यान आणि पुन्हा एकदा मनीष कांबळे 11-13 सन्मान दिला जातो. आणि इथं मात्र आदरणीय सन्माननीय पप्या चव्हाण यांनी लावलेलं 1000 रुपयाचा बक्षिसाचा दावेदार होतोय साई सेवाचा दमदार संघ.